आज विधानमंडल के मानसून सत्र के लिए विधिमंडल जाने पहले महायुति मुख्यमंत्री और 2 उप मुख्यमंत्री के साथ सबसे पहले विधान भवन परिसर में युग पुरुष छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर अपनी श्रद्धांजलि अर्पित की। विपक्ष के सभी गट विधान भवन परिसर में सरकार ने हिंदी भाषा का जेआर को रद्द किया गया। उस उपलब्धि में विपक्ष ने विधान भवन परिसर में जीत की आनंद बनाते हुए युग पुरुष छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर अपनी श्रद्धांजलि अर्पित की। आज महाराष्ट्र के विधानमंडल के मानसून सत्र आज 30 जून 2025 को आज पहला दिन था और विधान भवन की कार्यवाही से गायब हुआ अशोक स्तंभ। आज महाराष्ट्र के विधानमंडल के मानसून सत्र के पहले दिन वारकरी बनकर सीधे विधान भवन पहुंचे सदाभाव खोत पडलकर। बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आज तुम्ही माऊलीच्या वेशात आलेला आहात, तर पंढरपुराकडे सगळ्या दिंड्या ज्या आहेत त्या प्रस्थान झाल्या, परंतु तरी काही ठिकाणी या दिंड्यांवरती जे आहेत ते मांस फेकण्याचे प्रकार जे आहेत ते मध्यंतरीच्या काळात पुण्यामध्ये घडलेलं होतं। पुण्याच्या कॅम्प परिसरामध्ये एका महिलेने मांस फेकल्या प्रकरणात वारकऱ्यांवरती त्याच्यावरती कारवाई सुद्धा झालेली होती, गुन्हा दाखल झालेला होता। वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी भक्त यांची गेल्या काही शतकांपासूनची परंपरा आहे आणि वारकरी सर्व जगाच्या कल्याणासाठी त्यांच्या चांगल्यासाठी प्रार्थना करत असतो आणि पंढरपूरचा पांडुरंग हा देशातल्या रंजल्या गांजलेल्यांचा, गोरगरिबांचा, 12 बलुतेदाराचा, 18 पगड जातीतल्या लोकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा देव आहे आणि त्यामुळं काही लोकांना अशा या वारीला गालबोट लावण्याचं षडयंत्र केलं जात आहे आणि अशा षडयंत्राला कोणताही वारकरी बळी पडणार नाही। ज्या पद्धतीनं वारी ही पहिल्यापासून चालत आलेली आहे अशी पुढं सूर्य चंद्र असेपर्यंत ही वारी चालत राहणार। कुणीही किती आघात करण्याचा प्रयत्न केला, कुणीही किती चुकीच्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला तरी वारकरी आपल्या पद्धतीनंच ही वारी पुढे घेऊन जातील, संत महात्म्यांचे विचार पुढे घेऊन जातील। वारकरी ही शेतकऱ्यांची समजली जाते, शेतकरी आपल्या शेताचं काम या कालावधीमध्ये वारीमध्ये सहभागी होतात, परंतु ते शेतकरी आज तुमच्या सरकारवर आरोप करतायत की शेतकरी सरकारनं कर्जमाफीचं असं आश्वासन दिलं होतं पण ते आश्वासन सरकारनं पाळलेलं नाही। बघा, माननीय मुख्यमंत्री महोदय या विषयावरती बोललेले आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना सरकारनं मंजूर केलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना जी आहे ती वीज बिल माफीची योजना। या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना शेतीचं वीज बिल माफ 7.5 HP पर्यंत सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे। माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून किसान सन्मान निधी ही वर्षातून 3 वेळा दिली जात आहे। 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा देणं हा क्रांतिकारी निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे। माझ्या शेतकऱ्याच्या घरातल्या लाडक्या बहिणींना भाऊबीज सरकारच्या माध्यमातून दिली जाते। 50% एसटीची सवलत आम्ही सगळे शेतकरी कष्टकरी या मधून प्रवास करत असतो, ती सवलत मोठ्या प्रमाणात दिलेली आहे। 75 वर्षाच्या वरची आमची वरिष्ठ लोक त्यांना मोफत एसटी दिलेली आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं योग्य आहे की आम्हाला कर्जमाफी दिली पाहिजे, सरकार त्यापासून पळ काढत नाही। सरकार नक्की चांगला मार्ग नक्की काढेल आणि शेतकऱ्याच्या बाजूने सरकार ठामपणे उभं राहील। शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगल्या पद्धतीचा भाव देण्याचं क्रांतिकारी निर्णय
हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जातोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं। माजी मंत्री होते त्यांनी मात्र शेतकऱ्यांना शासनाने मदत केल्यानंतर सन्मान निधी वगैरे देऊन त्यांच्या टर पुरवण्याचा प्रयत्न पुणे बबनराव लोणीकर जे माजी मंत्री आहेत, भाजपचे आहेत, त्यांनी शेतकऱ्यांच्या पायात ज्या चपला आहेत ना त्या सरकारने दिलेल्या आहेत, तेवढी तुमची लायकी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य। बघा त्यांनी काय स्टेटमेंट केलंय मी बघितलं नाही, परंतु शेतकऱ्यांच्या बाबत अत्यंत संवेदनशीलपणे सरकार आमचा निर्णय घेत आहे। शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे। शेतकऱ्यांच्या मुलांना वसतिगृहामध्ये ऍडमिशन देण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारनं ओबीसीच्या मुलांना, व्हीजेएनटीच्या मुलांना, पार्टीमधून मागासवर्गीयांच्या मुलांना, सारथीमधून विद्यार्थी जे मराठा समाज आहेत त्यांच्यासाठी शेतकऱ्यांची स्कोर आहेत, त्यांच्यासाठी खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि सरकार इथून पुढे सुद्धा शेतकऱ्यांची बाजू ठामपणे घेईल। शक्तीपीठ महामार्गासाठी असलेल्या जमिनी जी आहे त्याला विरोध केला जातो तरी सुद्धा सरकार शक्तीपीठ महामार्गासाठी आग्रही होत आहे। अधिक कर्ज घेऊन सुद्धा 2% अधिक व्याजानं कर्ज घेऊन सुद्धा सरकार आग्रही आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची जमीन लाटते। बघा शेतकऱ्यांची जमीन लाटणं वगैरे हे 100% चुकीचं आहे। असं जे कोणी बोलतायत ते राजकीय दृष्टिकोनातून बोलतायत। पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय विकास होणार नाही। शक्तीपीठ मार्ग समृद्धी महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता काय असं सुद्धा सवाल उपस्थित केला बघा महाराष्ट्रामध्ये एक त्रिकोण तयार करायला लागलेले आहेत। मुंबई टू नागपूर समृद्धी महामार्ग, गोवा टू मुंबई दुसरा महामार्ग आणि वर्धा टू परत गोवा तिसरा महामार्ग, म्हणजे विकासाचा त्रिकोण करायचा सरकारचा विचार आहे। परंतु कुठल्याही शेतकऱ्यावरती जोर जबरदस्ती नाही। शेतकऱ्यांची सहमती सर्वांना घेऊन त्यांच्याशी बोलणं करूनच सरकार निर्णय घेणार आहे, कुणावरती जबरदस्ती नाही। कोल्हापूर जिल्ह्यातून ज्या विरोध होत होता मी स्वतः त्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटलोय। माननीय मुख्यमंत्री महोदयांची कोल्हापूरच्या विमानतळावरती 300-350 शेतकऱ्यांच्या बरोबर बैठक झाली आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या रानातून हा महामार्ग जातोय, आम्ही बाधित शेतकरी आहोत, जे विरोध करतायत ते राजकीय बाधित शेतकरी आहेत। त्यामुळे त्या सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करूनच आम्ही पुढे जाऊ असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय। त्यामुळे कुठेही जोर जबरदस्ती करून सरकार अशी काही भूमिका घेणार नाही। चलो